हरे कृष्णा. श्री उपदेशामृत हा ग्रंथ जो श्रील रूप गोस्वामी यांनी लिहिलेला आहे त्यावर प्रभुपादांचं तात्पर्य आपण वाचत आहोत. तर आज 4था श्लोक वाचणार आहोत. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याति पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीतिलक्षणम. भाषांतर. दान देणे, दान स्वीकारणे, विश्वासाने आपल्या मनातील गोष्ट प्रकट करणे, गुह्य विषयांसंबंधी विचारणा करणे, प्रसाद ग्रहण करणे आणि प्रसाद देणे ही एका भक्ताची दुसऱ्या भक्ताबरोबर असलेली प्रेमाची 6 लक्षणे आहेत. तात्पर्य वाचूया. अन्य भक्तांच्या संगतीत भक्तियुक्त क्रियांचे आचरण कसे करावे याचे वर्णन श्रील रूप गोस्वामींनी या श्लोकामध्ये केले आहे. तर प्रभुपाद इथे तात्पर्यात लिहितात, या क्रिया 6 प्रकारच्या आहेत. भक्तांना दान देणे, सगळं प्रभुपादांनी व्यवस्थितरित्या समजवलंय. पुढे ते वाचत जाऊया आपण. दुसरं, भक्त जे देतील ते स्वीकारणे. तिसरं, भक्तांजवळ आपले मन प्रकट करणे. चौथं, गुह्य भगवत सेवेविषयी त्यांना प्रश्न विचारणे. भक्तांनी दिलेला प्रसाद सन्मानपूर्वक ग्रहण करणे हे 5वं होतं. आणि 6वं, भक्तांना प्रसाद देणे. एक अनुभवी भक्त, ज्याला जो भक्ती करत आहे, ज्याला भक्तीचा अनुभव आहे, तो असा भक्त भक्तिमय सेवेचे विवरण करतो. तो भक्तिमय सेवा कशी करायची, यात काय काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, सगळी माहिती देतो. आणि जो अनुभवी भक्त आहे, जो नवीन आलाय, त्याला अजून अनुभव नाहीये भक्तीचा, तो शिकतोय अजून, तर त्या अनुभवी भक्त आहे जो, तो या अनुभवी भक्ताकडून शिकतो. गुह्यम आख्याति पृच्छति, याचे हेच तात्पर्य आहे जे आपण वाचलं. गुह्यम आख्याति पृच्छति म्हणजे हा काहीतरी प्रश्न विचारतो आणि समोरचे जे अनुभवी भक्त आहेत ते उत्तर देतात, त्याबद्दल सांगितलंय. आता प्रसादाच्या वितरणाबद्दल सांगतायत. जसं प्रसाद ग्रहण करणं आणि प्रसाद देणं. जेव्हा एखादा भक्त प्रसाद वितरण करतो तेव्हा शुद्ध भक्ताद्वारे प्राप्त होणारी भगवत कृपाच म्हणून आपली भक्ती भावना स्थिर राखण्यासाठी आपण तो प्रसाद स्वीकारणे आवश्यक आहे. जेव्हा आपण भक्ती मार्गात येतो तेव्हा आपल्याला या प्रसादाचं महत्त्व कळतं. त्यामुळे आपण जेव्हा कोणी आपल्याला भक्त प्रसाद वितरण करतो आहे तर आपण जाणावं की एका भक्ताने हा सुरेखरित्या स्वयंपाक केलेला आहे, भगवंतांना भोग लावला आहे, नैवेद्य दाखवला आहे, आणि मग ही आम्हाला जो वाटतं आहे तो कृष्णाची कृपा आहे. त्यामुळे ही कृष्ण कृपा प्राप्त केल्यावर माझी भक्ती भावना स्थिर होईल, मी भक्तीत पुढे पुढे जाईन, अशा भावनेने आपण सगळ्यांनी प्रसाद स्वीकारला पाहिजे. आपण आपल्या घरीही शुद्ध भक्तांना आमंत्रित केले पाहिजे, त्यांना प्रसाद दिला पाहिजे आणि सर्व दृष्टींनी त्यांना संतुष्ट करण्याकरता तत्पर असले पाहिजे. याला भुंक्ते भोजयते चैव असे म्हणतात. भक्तांनी एकमेकांना असं प्रसादाला बोलवलं पाहिजे आपल्याकडे. आता प्रभुपाद म्हणतात, हे तर मी भक्तांमधलं सांगतोय, पण सामान्यतः ही जर तुम्ही बघितलं तर हे जे आदान प्रदान आहेत 6 प्रकारचे, ते आपल्याला समाजातही दिसतात. त्यासाठी प्रभुपाद इथे उदाहरण देऊन आपल्याला समजवतात. सामान्य सामाजिक व्यवहारातही 2 निकटवर्ती मित्रांमध्ये या 6 प्रकारच्या प्रेम लक्षणांचे आदान प्रदान होणे आवश्यक आहे. या आदान प्रदानाने प्रेम वाढतं. जर 2 मित्र असे जर आदान प्रदान करत असतील तर. आता पुढे सांगतात प्रभुपाद, एक उदाहरण देतात की जेव्हा एखादा व्यापारी दुसऱ्या व्यापाराशी संबंध स्थापू इच्छितो
ह्याची एका व्यापाऱ्याची इच्छा आहे की आता मला या दुसऱ्या व्यापाऱ्याची मदत घेऊन त्याच्याकडून माहिती घेऊन मला माझा बिझनेस धंदा वाढवायचा आहे, व्यापार वाढवायचा आहे. तर तेव्हा तो म्हणजे पहिला व्यापारी आहे तो एखाद्या उपहारगृहामध्ये म्हणजे हॉटेलमध्ये भोजनाची व्यवस्था करतो आणि भोजन संपल्यावर आपण काय करू इच्छितो हे समोरच्या व्यापाऱ्याकडे व्यक्त करतो. त्यानंतर आपण कसे कार्य करावे हे तो आपल्या व्यवसायी मित्राला विचारतो आणि दोघांमध्ये कधी कधी भेटींचे आदान प्रदान होते. दोघंही एकमेकांना काहीतरी भेट वस्तू देतात. अशा रीतीने जेव्हा प्रीती किंवा प्रेमाचे आदान प्रदान होते तेव्हा या 6 गोष्टी केल्या जातात. म्हणजे दोघांनी एकमेकांना म्हणजे जेवायला बोलवलंय, एकमेकांबरोबर चर्चा करत खातात, काही प्रश्न विचारले जातात आणि एकमेकांना भेटीही ते देतात. अशा तऱ्हेने 6ही प्रकारचं आदान प्रदान त्यांच्यात होतं. पूर्वोक्त श्लोकामध्ये श्री रूप गोस्वामींनी सांगितले आहे की मनुष्याने सांसारिक संगतीचा त्याग करावा आणि भक्तांची संगती करावी. संग त्यागात सतो वृत्ते. 3ऱ्या श्लोकातला आहे की जे सांसारिक लोक जे आहेत, जी भोगी वृत्तीचे लोक आहेत, त्यांचा आपण त्याग करावा. कारण जैसा संग वैसा रंग. म्हणून आपल्याला चांगली भक्ती करायची असेल तर जे भक्त नाही आहेत, सांसारिक गोष्टींमध्येच आसक्त आहेत, त्यांना त्यागावं, त्यांचा संग त्यागावा आणि भक्तांच्या संगत राहावे, भक्तांची संगती करावी, जेणेकरून आपली भक्तीत प्रगती होईल. भक्तांमध्ये या 6 प्रकारच्या प्रेम संबंधांचे आदान प्रदान सहजपणे व्हावे म्हणून आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना करण्यात आली आहे. प्रभुपाद म्हणतात की भक्तांमध्ये असं आदान प्रदान करता यावं यासाठी आम्ही ह्या इस्कॉन संस्थेची आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना केली आहे. ही संस्था एक हाती चालू करण्यात आली होती. याचा अर्थ आहे प्रभुपाद म्हणतात मी एकटाच माझ्या एकट्यानेच मी ही संस्था सुरू केली. अगदी सुरुवातीला प्रभुपाद जेव्हा विदेशात गेले तेव्हा ते एकटेच कीर्तन करायचे, कुकिंग करायचे, प्रसाद वाटायचे. अशा रीतीने प्रभुपादांना मदतीला कोणी नव्हतं. त्यांनी एकट्यानेच ही संस्था सुरू केली होती. परंतु प्रभुपाद सांगतात लोक पुढे येऊन आदान प्रदानाच्या धोरणानुसार सहाय्य करीत असल्यामुळे या संस्थेचा म्हणजेच हे इस्कॉन आपण म्हणतो ना त्या संघाची विस्तार सर्व जगभर होत आहे. आम्हाला आनंद वाटतो आहे की संस्थेच्या कार्याच्या विकासासाठी लोक सढळ हस्ते दान देत आहेत. लोक बघतायत आमची कार्य, आम्ही कसे भक्तीचा प्रचार करतो आहोत हे बघून लोकांना आनंद वाटतो आणि म्हणून ते लोक जेव्हा प्रभुपादांकडे येतात, काही मार्गदर्शन घेतात, भेटतात, कीर्तनात सहभागी होतात, तेव्हा ते येऊन संस्थेच्या कार्याच्या विकासासाठी सढळ हस्ते दान करतात. आणि केवळ कृष्ण भावनेशी संबंधित ग्रंथ, पत्रिका इत्यादींच्या रूपामध्ये आम्ही त्यांना जी काही विनम्र भेट देत आहोत त्याचाही लोक उत्सुकतेने स्वीकार करतात. मंदिरांमध्ये आलेले जे भक्त आहेत त्यांना आम्ही ते दान देतात, तर त्याच्या बदली आम्ही त्यांना छोटे छोटे आमचे हरे कृष्णातले जे ग्रंथ आहेत ते, पत्रिका असं त्यांना भेट देतो आणि खूप उत्सुकतेने त्याचा लोकांकडून स्वीकार केला जातो. आम्ही कधी कधी हरे कृष्ण महोत्सवाचे आयोजन करतो आणि आजीवन सदस्यांना आणि मित्रांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी व उत्सवात भाग घेण्यासाठी निमंत्रित करतो. आमच्या सदस्यांपैकी बहुतेक सदस्य हे जरी समाजातील उच्चभ्रू वर्गातील सदस्य असले, खूप सारे सदस्य हे श्रीमंत आहेत, तरीही आम्ही त्यांना जो काही थोडासा प्रसाद देतो
त्याचा ते स्वीकार करतात. कधी कधी आमचे सदस्य आणि समर्थक भक्तिमय सेवा कशी करावी याबद्दल विश्वासाने विचारणा करतात. कशी आम्ही चांगली भक्ती करू शकतो याबद्दल ते विचारणा करतात, प्रभुपाद म्हणतात. आणि आम्ही त्यांना भक्तिमय सेवा कशी करावी हे समजावून देण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे आमच्या संस्थेचा संपूर्ण जगभर यशस्वीपणे प्रसार होत आहे आणि सर्व देशांतील बुद्धिजीवी वर्ग आमच्या कृष्ण भावना भावित कार्याची वाखाणणी करीत आहेत. ज्यांना हे कृष्ण भावना भावित कार्य आहे, त्याचं महत्त्व पटलं आहे, ते लोक आमचं कौतुक करीत आहेत. कृष्ण भावना संघाचे जीवन सदस्यांच्या परस्परांतील या 6 प्रकारच्या प्रेम संबंधांमुळे वृद्धिंगत होत आहे. जे कृष्ण भावना प्रसार करणारा हा जो संघ आहे, त्याचे जे सदस्य आहेत त्यांना हे प्रेम संबंध आहेत एकमेकांचे मधले भक्तीतले, की कसं आदान प्रदान करावं, प्रसादांचं, विचारांचं प्रश्न करतायत. तर अशा सगळ्या प्रेमाच्या संबंधांमध्ये एकमेकांना भेटी देणं, ह्याच्यामुळे त्यांचं सदस्यांचं जे एकमेकांबद्दलचं प्रेम आहे ते वृद्धिंगत होत आहे आणि त्यामुळे कृष्ण भावनेमधल्या ह्या संघातले लोकांचीही सदस्यांची संख्या पण वाढत आहे. यास्तव लोकांना आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघाच्या भक्तगणांच्या संगतीची सुसंधी देण्यात आली पाहिजे. कारण उपर्युक्त केवळ 6 लक्षणांनुसार परस्परात व्यवहार केल्याने सामान्य मनुष्य आपल्यातील सुप्त कृष्ण भावना पूर्णपणे जागृत करू शकेल. अशा तऱ्हेने या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ जे आहे ती सगळ्यांना भक्तगणांची संगती देत आहे. तर प्रभुपाद म्हणतात की अशीच संगती, या भक्तांच्या संगतीची सुसंधी आणखीन सगळ्यांना देण्यात आली पाहिजे. कारण जेव्हा असे सगळे साधारण लोक आहेत ते जेव्हा भक्तांच्या संपर्कात येतील आणि वर सांगितलेले जे 6 आदान प्रदान करतील, तर सगळं जे भक्तांकडून जे काही ते ऐकतील त्या मार्गदर्शनामुळे या सामान्य मनुष्यांमध्ये जी सुप्त कृष्ण भावना आहे ती पुन्हा जागृत होऊ शकेल. तर इथे सुप्त कृष्ण भावना अशासाठी लिहिलं आहे की प्रत्येक जीवामध्ये भगवंतांविषयीचं प्रेम हृदयामध्ये असतंच. त्याला म्हणतात कृष्ण भावना, परंतु ती सुप्त अवस्थेत, निद्रित अवस्थेत आहे, झोपलेल्या अवस्थेत आहे. पण जेव्हा मनुष्य भगवंतांचं कीर्तन भक्तांच्या मुखातून ऐकतो, भगवंतांची कथा ऐकतो, तेव्हा त्या सामान्य मनुष्याच्याही हृदयात जे सुप्त कृष्ण भावना आहे ते जागृत होऊ शकतं, पुन्हा जागृत होऊ शकतं. भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे की 2.62 श्लोकाचा रेफरन्स देत आहेत प्रभुपाद. संगात संजायते काम. मनुष्य ज्याप्रमाणे संगती ठेवतो त्याप्रमाणे त्याच्या इच्छा आणि महत्वाकांक्षा वाढतात. असे म्हटले जाते की मनुष्याच्या संगतीवरून त्याला ओळखले जाते. इंग्रजीमध्ये असं म्हटलंय, अ मॅन इज नोन बाय द कंपनी. तर म्हणून मनुष्य जी संगती ठेवतो त्यानुसार त्याला ओळखलं जातं. आणि जर सामान्य मनुष्याने भक्तांची संगत केली तर त्या सामान्य मनुष्याची सुप्त कृष्ण भावना निश्चितच जागृत होते. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी कृष्ण भावनेचे ज्ञान स्वाभाविकच असते. प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे, त्यामुळे त्याच्या ठिकाणी सुप्त कृष्ण भावना आहेच. त्यामुळे त्याच्यामध्ये कृष्ण भावनेचं ज्ञान स्वाभाविकच आहे असं लिहिलेलं आहे. आणि जेव्हा जीव मनुष्य शरीर धारण करतो तेव्हा ते म्हणजे कृष्ण भावनेचं जे ज्ञान आहे ते काही मर्यादेपर्यंत आधीच विकसित झालेले असते. जेव्हा जीवाला मनुष्याचा जन्म मिळतो, मनुष्याचं शरीर जीव धारण करतो, त्यावेळी त्याची चेतना उच्च असते इतर प्राण्यांपेक्षा. म्हणून म्हटलंय की जे
कृष्ण भावनेचं ज्ञान आहे ते काही मर्यादेपर्यंत आधीच त्या मनुष्याच्या हृदयामध्ये विकसित झालेलं असतं. चैतन्य चरितामृत मध्ये मध्यलीला 22.107 मध्ये म्हटले आहे, नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबू नय, श्रवणादी शुद्ध चित्ते करये उदय. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात श्रीकृष्णांविषयी विशुद्ध प्रेम शाश्वत रूपाने स्थित असते. ही काही अन्य ठिकाणाहून प्राप्त करायची गोष्ट नाही. बाहेरून कोणी आणून ते हृदयात ठेवत नाही, तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये श्रीकृष्णांविषयीचं विशुद्ध प्रेम शाश्वत रूपाने स्थित असतं. श्रवण आणि कीर्तनाद्वारे श्रवण आधी शुद्ध चित्ते करये उदय, त्याबद्दल सांगतात. श्रवण आणि कीर्तनाद्वारे चित्त शुद्धी झाल्यानंतर जीव स्वाभाविकतःच जागृत होतो. भगवंतांचं जे नाम आहे त्याचं श्रवण आणि कीर्तन केल्याने मनुष्याची चित्त शुद्धी होते. कृष्ण भावना प्रत्येक जीवाच्या ठिकाणी अंतर्विहित असते, म्हणून प्रत्येकाला कृष्ण कथा ऐकण्याची संधी मिळाली पाहिजे. कृष्ण भावना ही प्रत्येक जीवाकडे आहेच, त्याच्या हृदयामध्ये आहेच. फक्त त्याला संधी मिळाली पाहिजे की त्यांनी एकदा तरी कृष्ण कथा ऐकावी. अशा केवळ श्रवण आणि कीर्तन करण्याने मनुष्याची प्रत्यक्ष चित्त शुद्धी होते. त्याचं चित्त आहे, जे हृदय आहे, ते शुद्ध होतं आणि त्या व्यक्तीची मूळ कृष्ण भावना त्वरित जागृत होते. कृष्ण भावना ही कृत्रिमरित्या जीवावर लादली जात नाही, कारण ती मूळतःच हृदयामध्ये असते. ती बाहेरून हृदयात घालण्याचं असं काही पदार्थ वगैरे नाहीये. कृष्ण भावना ही हृदयात, प्रत्येक जीवाच्या हृदयात असतेच. जेव्हा मनुष्य पवित्र भगवान नामाचे कीर्तन करतो, तेव्हा त्या मनुष्याचे हृदय सर्व सांसारिक कल्मशांपासून स्वच्छ होते. श्री चैतन्य महाप्रभू आपल्या शिक्षाष्टकम या जे 8 श्लोक चैतन्य महाप्रभूंनी लिहिले आहेत, त्यातल्या पहिल्या श्लोकांमध्ये म्हणतात, चेतो दर्पण मार्जनम भव महादावाग्नि निर्वापणम, श्रेय कैरव चंद्रिका वितरणम, विद्यावधू जीवनम, आनंदांबुधिवर्धनम प्रतिपदम, पूर्णामृतास्वादनम, सर्वात्मस्नपनम परम विजयते, श्रीकृष्ण संकीर्तनम. अर्थात श्रीकृष्ण संकीर्तनाचा जय जयकार असो. हे भगवंतांचं जे हरिनाम घेतलं जातं त्याला भगवंतांचं, श्रीकृष्णांचं संकीर्तन म्हणतात. त्या संकीर्तनाचा जय जयकार असो. वर्षानुवर्षे मनुष्याच्या हृदयात साचलेली मलिनता कृष्ण नाम संकीर्तनाने धुतली जाते. हृदय जे अनेक जन्मोजन्मी केलेल्या पापकर्मामुळे, पापकर्म करण्याच्या वृत्तीमुळे कसं झालं आहे, मलिन झालेलं आहे, दोषांमुळे मलिन झालं आहे. तर कृष्ण नाम संकीर्तन जेव्हा तो श्रवण करतो, स्वतः कीर्तन करतो, तर त्यामुळे ती मलिनता धुतली जाते आणि वारंवार येणाऱ्या जन्म मृत्यू रूपी अशा या बद्ध जीवनाचा दावाग्नी या कृष्ण संकीर्तनाने विझला जातो. हे सगळे जीव आहेत या भौतिक जगतामध्ये, ते जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात आहेत. दावाग्नी जणू लागला आहे. दावाग्नी मध्ये कसं, जो जंगलामध्ये अग्नी लागतो त्याला दावाग्नी म्हणतात, तर तो विझवण्यासाठी खास पाऊस पडायला लागतो, तेव्हाच तो शांत होतो. तर असे जे बद्ध जीव आहेत या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेत आणि या जगामध्ये ते दावाग्नीत जसं भाजलं जातं तसे ते भाजले जात आहेत जणू काही. पण जेव्हा हरे कृष्ण कीर्तन त्यांना मिळतं तेव्हा त्यांच्या जीवनातला हा जो दावाग्नी आहे तो विझला जातो. हे संकीर्तन आंदोलन
अखिल मानवजातीसाठी अत्यंत श्रेष्ठ असे वरदान आहे. हा आपल्यासाठी आशीर्वादच आहे. कारण हे वरदान रूपी चंद्राच्या किरणांचे प्रसरण करते. हे जे वरदान आहे, जसे इकडे चंद्राच्या किरणांची तुलना दिली आहे. जसा चंद्रप्रकाशामध्ये कमळ खुलतं, तसं हरिनामाच्या संकीर्तनामुळे हे जे जीवात्मे आहेत त्यांचं कल्याण होतं. हे संकीर्तन म्हणजे संपूर्ण दिव्य ज्ञानाचे जीवन आहे. हे दिव्य ज्ञान सागराची वृद्धी करते आणि ज्याकरता आपण सदैव उत्सुक आहोत त्या अमृताचे पूर्ण आस्वादन या संकीर्तनाद्वारे शक्य होते. तर असं जे हरिनाम आहे ते घेतल्यामुळे आनंदाचा अंबुधी म्हणजे समुद्र हा वाढतच जातो. इतकं सुंदर हरिनाम आहे की त्यांनी आपल्याला प्रचंड आनंद प्राप्त होतो आणि आपण त्या अमृताचं आस्वादन करू शकतो. हे सगळं या हरे कृष्णाच्या संकीर्तनाद्वारे शक्य होते. महामंत्राचा जप करणाराच केवळ शुद्ध होतो असे नाही, तर जो कोणी हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा दिव्य ध्वनी ऐकतो त्या मनुष्याचेही हृदय शुद्ध होते. म्हणजे बोलणाऱ्याला तो फायदा आहेच, पण ऐकणाऱ्यालाही फायदा आहे. त्याचबरोबर नीच, पशुयोनी, कीटक, वृक्ष आणि इतर योनीमध्ये असणारे बद्ध जीवही शुद्ध होतात. ज्यांच्या कानावर हा हरे कृष्ण महामंत्र येतो ते सगळे शुद्ध होतात. आणि दिव्य ध्वनीचे केवळ श्रवण केल्याने ते पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्यासाठी पात्र होतात. चैतन्य महाप्रभूंनी हरिदास ठाकूरांना विचारले की मनुष्यापेक्षा खालच्या स्तरावर असणाऱ्या प्राण्यांचा भवबंधनातून कसा उद्धार होईल. भवबंधन म्हणजे या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रामध्ये सगळे आहेत, त्यातनं त्यांचा उद्धार कसा होईल. तेव्हा हरिदास ठाकूरांनी सांगितले की पवित्र हरिनामाचे कीर्तन इतके सामर्थ्यशाली आहे की मनुष्याने जरी निबिड अरण्यात कीर्तन केले. निबिड अरण्य म्हणजे एकदम गर्द, एकदम झाडींनी भरलेलं असं अरण्य आहे, तिकडे जाऊन त्या मनुष्याने कीर्तन केलं तरी हे कीर्तन केवळ श्रवण केल्याने वृक्ष, प्राणी इत्यादी सर्वजण कृष्ण भावनेमध्ये उन्नती करतील. हे महात्म्य हरिदास ठाकूरांनी सांगितलं आहे हरिनामाचं. श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा झारखंडच्या अरण्यातून जात होते तेव्हा चैतन्य महाप्रभूंनी स्वतः ही गोष्ट सिद्ध केली. त्यावेळी वाघ, साप, हरिण आणि इतर सर्व प्राणी आपल्यामध्ये असणारे नैसर्गिक शत्रुत्व विसरून संकीर्तनामध्ये नाचू गाऊ लागले. चैतन्य महाप्रभूंनी हरिनाम संकीर्तन सुरू केल्याबरोबर सगळे प्राणी सगळं शत्रुत्व विसरून संकीर्तनाचा लाभ घेऊन नाचू गाऊ लागले. अर्थात आपण श्री चैतन्य महाप्रभूंच्या कार्यांचे अनुकरण करू शकत नाही, परंतु आपण त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे. वाघ, साप, मांजर, कुत्रा या प्राण्यांना मंत्रमुग्ध करण्या इतके किंवा त्यांच्याकडून नृत्य करून घेण्या इतके आपण सामर्थ्यशाली नाहीत, परंतु पवित्र हरिनामाचे कीर्तन करून आपण जगभरातील पुष्कळ लोकांना कृष्ण भावनेकडे वळवू शकतो. आपल्यामध्ये शक्ती नाही की आपण प्राण्यांना अगदी हरिनामावर नृत्य करायला लावू, पण आपण मनुष्याला तर प्रचार जरूर करू शकतोच. पवित्र हरिनामाचे दान देणे किंवा त्याचा प्रचार करणे हे ददाती या तत्वाचे उदात्त असे उदाहरण आहे. सर्वात उत्तम दान कोणतं ते प्रभुपाद इथे सांगताहेत. पवित्र हरिनामाचे दान देणे हे सर्वात मोठं उदात्त असं दान आहे.
याच तत्वाला अनुसरून मनुष्याने प्रतिगृह्णाती या तत्वाचे पालन केले पाहिजे आणि दिव्य ज्ञान स्वीकारण्यास इच्छुक आणि तत्पर असले पाहिजे. हे असं जे हरिनाम कोणी देत आहे तर मनुष्याने ते स्वीकारलं पाहिजे. ते हे जे हरिनाम आहे ते साधारण भौतिक मंत्र नाहीये. तो गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन असा तो आध्यात्मिक दिव्य मंत्र आहे. त्यामुळे त्याचं दान घेण्यासाठी मनुष्याने इच्छुक आणि तत्पर असलं पाहिजे, लगेच तयार असलं पाहिजे. मनुष्याने कृष्ण भावनामृत आंदोलनाविषयी जिज्ञासा व्यक्त केली पाहिजे आणि भौतिक जगाची स्थिती जाणून घेण्याकरिता आपले मन उघडे ठेवले पाहिजे. याप्रमाणे गुह्यम आख्याती पृच्छती या सिद्धांताचे पालन करता येते. मनुष्याने भक्तांना विचारलं पाहिजे की असं भौतिक जगतामध्ये हे दुःख का भोगायला लागतं, हे का असं मला सामोरं जावं लागतं, तुम्ही मला याबद्दल सांगा. मग त्याला भक्त अतिशय सुरेखरित्या आध्यात्मिक ज्ञान देऊन त्याच्या समस्यांसाठी त्याला मार्गदर्शन करतात. तर आता आपण हा 4था श्लोक आहे तो इथे थांबूया. हा 4थ्या श्लोकाचा पहिला भाग आहे. पुढच्या भागात आपण हा 4था श्लोक पूर्ण करूया. श्रील प्रभुपाद की जय. श्रील रूप गोस्वामी की जय. हरि बोल.